एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एकलव्य मॉडेल निवासी शाळामध्ये ही भरती निघाली आहे। 7267 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि या भरतीची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 28 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आणि यामध्ये विविध काही प्रकारचे पद आहे। प्राचार्य झाला, पदव्युत्तर शिक्षक झाला, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक झाला, महिला स्टाफ नर्स झाला, हॉस्टेल वॉर्डन झालं, अकाउंटंट झालं, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट झालं, लॅब अटेंडंट झालं, असे विविध काही प्रकारचे पदे यामध्ये आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळा या भरतीमध्ये। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। कोणकोणत्या पदामध्ये काय काय शैक्षणिक पात्रता आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि संपूर्ण जाहिरात तुम्हाला एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरतीची संपूर्ण जाहिरात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आता ही जी भरती या ठिकाणी निघाली आहे, तर यामध्ये आपण जागांचा जर आपण विचार केला 7267 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि त्याचबरोबर यामध्ये नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। आता यामध्ये आपण केलं वयोमर्यादा यामध्ये कोणकोणत्या पदामध्ये 50 वर्षापर्यंत सुद्धा आहे, 40 वर्षापर्यंत सुद्धा आहे। तर पहा यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर यामध्ये प्राचार्याचं पद आहे 225 जागा आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर पाहिजे, पदव्युत्तर आणि बी.एड पाहिजे, त्याचबरोबर M.Ed पाहिजे आणि 9 वर्ष 12 वर्ष आपल्याला अनुभव यामध्ये असला पाहिजे। दुसरं जे पद आहे पदवीधर शिक्षकता आहे, यामध्ये 1460 जागा आहे। शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पदवी MSc पाहिजे, बरं कॅम्प्युटर सायन्स सुद्धा आपलं पाहिजे, त्याचबरोबर IT MCA ME M.Tech झालं, कम्प्युटर सायन्स झालं, IT झालं आणि B.Ed यामध्ये पाहिजे, एवढं शैक्षणिक पात्रता आहे। त्यानंतर जे पद आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकता आहे 3962 जागा, यासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित पदवीधर पाहिजे आणि B.Ed आपल्या यामध्ये असलं पाहिजे। त्याचबरोबर स्टाफ महिला स्टाफ नर्सचा पद आहे 550 जागा, यासाठी शैक्षणिक पात्रता BSc नर्सिंग पाहिजे आणि 2.5 वर्षाचा आपल्याला अनुभव पाहिजे आणि त्याचबरोबर पाचवं जे पद आहे हॉस्टेल वॉर्डनचा आहे 635 जागा, यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा 4 वर्षाचा एकात्मिक पदवीधर अभ्यासक्रम पाहिजे आणि त्याचबरोबर 6वं जे पद आहे अकाउंटंटचं पद आहे 61 जागा, यासाठी B.Com आपलं पाहिजे आणि 7वं जे पद आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचा आहे 228 जागा, यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे। त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आपलं पाहिजे। जे 7वं जे पद आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, यामध्ये 228 जागासाठी आहे, तर 12वी पास पाहिजे आणि इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आपलं असलं पाहिजे। आणि त्याचबरोबर 8वं जे पद आहे लॅब अटेंडंटचं पद आहे 146 जागा आहे, शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे प्लस लॅबोरेटरी टेक्निक डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र किंवा 12वी विज्ञान असला पाहिजे। ठीक आहे, 12वी पास पाहिजे, फक्त विज्ञान असला पाहिजे। ठीक आहे, तर ह्या 8व्या पदामध्ये सुद्धा आपल्याला 12वी पासवर फॉर्म भरता येते। तर 12वी पासचे सुद्धा या भरतीमध्ये काही पद एक लक्षात ठेवा। या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर कोणकोणत्या पदामध्ये 50 पर्यंत वयोमर्यादा, कोणकोणत्या पदामध्ये 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि कोणकोणत्या पदामध्ये 30 वर्षापर्यंत सुद्धा वयोमर्यादा आहे। 12वी पास जरी असाल, 12वी मध्ये जर तुमचा सायन्स असेल तरी सुद्धा आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि फीचा जर आपण विचार केला SC ST PWD आणि महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या SC ST OBC NTV जो पण SBC SCBC कोणत्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 500 रुपये फी आपल्याला लागणार आहे। SC ST आणि PWD कॅटेगरीसाठी सुद्धा 500 रुपये फी लागणार आहे आणि जनरल OBC कॅटेगरीसाठी 2500 रुपये फी असणार आहे। त्याचबरोबर जनरल OBC कॅटेगरीसाठी कोणकोणत्या पदामध्ये 2000 फी आणि काय काय पदामध्ये जनरल OBC कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी यामध्ये लागणार आहे एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर विचार केला तर या भरतीमध्ये आपला पेपर असणार आहे, तर पेपरचा जो अभ्यासक्रम आहे वेगवेगळ्या पदामध्ये वेगवेगळा अभ्यासक्रम आहे, तर तो मी तुम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। यामध्ये प्रकारचे यामध्ये पद आहे बघू शकता एकलव्य मॉडेल शाळा या भरतीमध्ये। ठीक आहे, आणि 28 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर पद या ठिकाणी बघू शकता आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता फी वगैरे बघू शकता। कॅटेगरी वाईज प्रिन्सिपलचं पद आहे, म्हणजे PGTचं पद आहे, नॉन टीचिंग स्टाफचं पद आहे आणि विविध काही प्रकारचे यामध्ये पद आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे,
आणि यामध्ये 12वी पासवाले सुद्धा काही पद आहे. तुम्ही 12वी पास असाल, विज्ञान तर 12वीमध्ये असेल तरी सुद्धा आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे काही यामध्ये पद आहे. पहिलं जे पद आहे प्रिन्सिपलचं आहे, 225 जागा आहे. PGTSचे 1460 जागा आहे. TGTSच्या यामध्ये 3962 जागा आहे. फिमेल स्टाफ नर्सच्या यामध्ये 550 जागा आहे. हॉस्टेल वार्डनच्या यामध्ये 635 जागा आहे. अकाउंटंटच्या 61 जागा आहे. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या 228 जागा आहे. लॅब अटेंडंटच्या यामध्ये 146 जागा आहे. तर टोटल 7267 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर महाराष्ट्राच्या सुद्धा यामध्ये जागा असणार, एक लक्षात ठेवा. महाराष्ट्रातली विद्यार्थी सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही. आता या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे. आणि पगार तुम्ही बघू शकता यामध्ये 78, पहिलं जे पद आहे प्रिन्सिपलचं, यासाठी जे पगार भेटणार आहे 78,800 ते 2 लाख प्लस आपल्याला महिना भेटणार आहे. त्यानंतर दुसरं जे पद आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरचं, यामध्ये पगार 47,600 ते 1,51,100 पर्यंत पगार भेटणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. तर यामध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर यामध्ये आपल्या पेपरच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे. तर हे म्हणजे यामध्ये विविध प्रकारचे पद आहे, वेगवेगळ्या पदामध्ये वेगवेगळा पेपर यामध्ये आहे. आता हे तुम्ही दुसरं पद या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर PGTचं पद बघू शकता. यामध्ये जो आपला पेपर असणार आहे जनरल नॉलेजचे 10 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, नॉलेज ऑफ ICTचे 15 प्रश्न, टीचिंग ॲप्टिट्यूडचे 30 प्रश्न, त्याचबरोबर एक्सपिरियंटियल ॲक्टिव्हिटी बेस, पॅडेगॉजी अँड केस स्टडी बेस क्वेश्चन 20. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे. त्याचबरोबर NEP 2020 याचे 10 प्रश्न. तर असे 100 मार्कासाठी हा पेपर असणार आहे या पदासाठी. आणि दुसरं पद तुम्ही या ठिकाणी बघू शकता TGT, या पदासाठी तुम्ही पेपर बघू शकता. हा पेपरचा अभ्यासक्रम आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. कारण की सर्व जर तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवलं तर जास्त वेळ आपला या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर अकाउंटंट पदमध्ये तुम्ही बघू शकता पेपर जनरल नॉलेजचे 10 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, नॉलेज ऑफ ICTचे 20 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 30 प्रश्न, लँग्वेज कॉम्पिटेन्सी जनरल इंग्रजीचे यामध्ये तुम्ही बघू शकता 20 प्रश्न. असे 100 मार्काचा पेपर असणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी फिमेल स्टाफ नर्सचा हा पेपर या ठिकाणी अभ्यासक्रम आहे. त्यानंतरचं जे पद आहे तर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचं पद आहे. यामध्ये जो आपला पेपर असणार आहे बघू शकता 100 मार्कासाठी हा पेपर असणार आहे. जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा असणार आहे, गणिताचे सुद्धा असणार आहे, बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचे सुद्धा प्रश्न असणार आहे, आणि लँग्वेज ऑफ कॉम्प्युटर टेस्टचे सुद्धा यामध्ये प्रश्न असणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतरचं जे पद आहे लॅब अटेंडंटचं आहे, त्यामध्ये तुम्ही पेपर बघू शकता. त्यानंतर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे, एक लक्षात ठेवा. ही जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकला आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये